नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती परीक्षा पाटील, के.जे. मेहता हायस्कूल, नाशिक रोड. आज आपण इयत्ता 5वीसाठी पत्रलेखन कसे लिहायचे ते अभ्यासणार आहोत. बघा, पत्र लिहिणं ही एक कला आहे. आपलं स्वतःचं जो काही निरोप आहे, तो निरोप हा एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं, त्यासाठीचं हे माध्यम आहे, ते म्हणजे पत्र. बघा, पूर्वीच्या काळी आपला स्वतःचा जो काही निरोप आहे किंवा एखादी दुःखद गोष्ट असेल, एखादा प्रसंग असेल, आनंदाचा प्रसंग असेल, तो सांगण्यासाठी कुठल्याही प्रकारचं साधन नव्हतं, कुठल्याही प्रकारचं माध्यम नव्हतं. आज आपण बघतो की आपल्याला जर एखादी गोष्ट आठवली, गप्पा मारणं असेल, प्रसंग असेल, सुखाचा असेल, दुःखाचा असेल, आपण आपला मोबाईल फोन घेतो आणि लगेच फोन लावून जो काय निरोप असेल तो सांगून शांतपणे आपल्या कामाला निघून जातो. परंतु पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. पूर्वीच्या काळी पत्र हे एकमेव साधन होतं आणि ते सुद्धा आज लिहिल्यानंतर ते कधी पोचेल हे सांगता येत नव्हतं, कारण वाहतुकीची साधनंसुद्धा तेवढी उपलब्ध नव्हती. परंतु हेच पत्रलेखन हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. या पत्रलेखनाचे 2 मुख्य प्रकार पडतात. बघा, पहिलं आहे अनौपचारिक पत्र आणि दुसरं आहे औपचारिक पत्र. अनौपचारिक पत्राला कौटुंबिक पत्र असंही म्हटलं जातं. यामध्ये आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला ते पाठवले जाते. म्हणजे बघा, उदाहरणार्थ जिव्हाळ्याची व्यक्ती कोण? आई, वडील, मुलं जर हॉस्टेलला शिकायला असतील तर आपण आपल्या आईवडिलांना पत्र लिहितो. बहीण असेल, लग्न झालेली असेल, मोठी असेल, ती तिच्या घरी असते, त्यावेळेला सुखादुखाचे प्रसंग व्यक्त करण्यासाठी, वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी, त्याची चौकशी करण्यासाठी पत्र ही लिहिली जातात. मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांच्या वाढदिवसाचं, सणाचं कुठल्याही आमंत्रण देण्यासाठी पत्र हे लिहिलं जात असतं. बघा, हे झालं कौटुंबिक पत्र. त्यानंतर आपले नातेवाईक देखील आहेत. आजी, मावशी, काका, बरोबर आहे, बहीण आहे, सगळ्यांना आपण पत्र लिहित असतो. ते आहे अनौपचारिक पत्र. या पत्रामध्ये विषयाची आवश्यकता नसते. कुठल्याही प्रकारची औपचारिकता या ठिकाणी केली जात नाही. आपल्या मनात येईल त्या पद्धतीने आपलं मत आपण या ठिकाणी व्यक्त करत असतो. दुसरं आहे औपचारिक पत्र. त्याचे प्रकार पडतात मागणी पत्र, विनंती पत्र, म्हणजेच कार्यालयीन किंवा व्यावसायिक पत्र. उदाहरणार्थ, तुम्ही मुलं शाळेमध्ये आहेत, तुम्हाला तुमच्या वर्ग शिक्षकांकडनं सुट्टी हवी आहे, म्हणजे रजा हवी आहे, ते मागणीपत्र झालं. सुट्टी, रजा मिळण्यासाठीचं मागणीपत्र, विनंती करायची आहे. आपल्याला जर लायब्ररीमधनं, ग्रंथालयामधनं पुस्तकं हवे आहेत, त्यासाठी आपण मागणीपत्र लिहिणार आहोत. कार्यालयीन पत्र झालेलं आहे हे. पुढे जाऊन तुम्हाला अनेक अडचणी येतात, त्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी आपण पत्रव्यवहार हा एक मार्ग अवलंबू शकतो. बघा, आता हे पत्र लिहायचं कसं? पत्राचे काही विभाग असतात. ते विभाग कोणकोणते आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. बघा, पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता आणि दिनांक पत्र लिहिताना लक्षात घ्यावा लागतो, कारण आपल्याला पत्र ज्याला पाठवायचं आहे त्याचा पत्ता हा आपल्याला माहिती असला पाहिजे. पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता, ज्याला आपल्याला पत्र लिहायचं आहे, म्हणजे पत्र जे आहे ते योग्य पत्त्यावर पोचवलं जातं, जर त्याच्यावर योग्य पत्ता असेल आणि पिनकोड असेल तर. आणि पत्र लिहायचा दिनांकसुद्धा विसरायला नको. त्यानंतर मायना असतो. त्यानंतर मुख्य मजकूर. मायना म्हणजे काय, मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. मुख्य मजकूर म्हणजे आपल्याला पत्रामध्ये नेमकं सांगायचं काय आहे. मजकूर म्हणजे माहिती. त्यानंतर समारोप आणि स्वाक्षरी. पत्राला अनुसरून योग्य असा समारोप देखील झाला पाहिजे. आपण जर कुटुंबियांना पत्र लिहित असू तर त्या ठिकाणी आपण नेमकं विचारलंही गेलं पाहिजे की आईची तब्येत कशी आहे, आजी बाबा कसे आहेत, सगळ्यांना माझा नमस्कार. आपलं भावंड घरामध्ये कुणी लहान असेल तर त्याला गोड पापा, अशा पद्धतीने आपण त्याचा समारोप केला पाहिजे. अशा पद्धतीचा समारोप आपल्याला कार्यालयीन पत्रामध्ये करायचा नाही आहे. आपल्याला एखादा जर अधिकारी असेल, कोणी आपले शाळेतले शिक्षक असतील, आपल्याला त्यांना
घरातल्यांची चौकशी नाही करायची, आपलं फक्त काम काय तेवढंच आपल्याला बोलायचं आहे आणि त्या विषयापर्यंतच ते पत्र संपवायचं असतं. त्यानंतर बघा, ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता पिनकोडसह, म्हणजे दोन्हीही पत्ते, आपला स्वतःचा पत्ता योग्य टाकता आला पाहिजे आणि ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा देखील पत्ता हा पिनकोड सहित आपल्याला पाठवणं, लिहिणं गरजेचं आहे. बघा, आता पुढे आपण बघणार आहोत मायने व पत्ते, म्हणजे कोणास आपण पत्र लिहिणार आहोत, कोणाला पत्र लिहायचं आहे. म्हणजे आईवडिलांना ज्या वेळेला आपल्याला पत्र लिहायचं आहे त्यावेळेला आपण पत्राची सुरुवात कशी केली पाहिजे आणि शेवट कसा केला पाहिजे. प्रत्येक या ठिकाणी आपलं जे नातं आहे त्यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते आहे, म्हणजे सुरुवात कशी करायची. बघा, ज्या वेळेला आईवडिलांना पत्र लिहायचं आहे त्यावेळेला तीर्थरूप पुढे 3 ते 4 टिंब दिलेले आहेत, यांना सानविवी असं म्हटलेलं आहे. मग या सानविवीचा अर्थ काय होतो? बघा, सानविवी म्हणजे साष्टांग नमस्कार विनंती विशेष असा त्याचा अर्थ होतो. आणि आपण अशी सुरुवात केल्यानंतर मग पुढे काल तुझे पत्र मिळाले वगैरे अशी काहीतरी आपण सुरुवात करणार आहोत. आणि मग पत्राचा शेवट जो आहे तो तुझा, तुमचा किंवा तुझी, तुमची म्हणजे आईवडिलांची अशा पद्धतीने, मग तुमची मुलगी किंवा तुमची लाडकी अशा पद्धतीने आपण शेवट करतो. त्यानंतर वडील मंडळी म्हणजे कोण? या ठिकाणी आजीबाबा आहेत किंवा काका काकू आहेत, त्यांच्यासाठी आपण तीर्थस्वरूप, मावशी काका यांना आपण काय म्हणणार आहोत? तीर्थस्वरूप यांना सानविवी म्हणजे साष्टांग नमस्कार विनंती विशेष. हे एवढं मोठं लिहिण्यापेक्षा थोडक्यात आपण प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर घेतलेलं आहे आणि मग शेवटसुद्धा आपला, आपली. त्यानंतर बघा, शिक्षकांस, जे आपले शिक्षक आहेत त्यांना आपण ज्या वेळेला पत्र लिहितो किंवा लिहिणार असणार आहे, शिक्षकांना जे पत्र लिहिलं जातं ते कुठलं येतं? औपचारिक पत्र येतं. बघा, यामध्ये गुरुवर्य यांना सादर नमस्कार विवी म्हणजे आता या ठिकाणी फक्त विनंती विशेष. गुरुवर्य यांना सादर नमस्कार विनंती विशेष आणि मग आपला, आपली आज्ञाधारक, कारण आपण आपल्या शिक्षकांनी सांगितलेली आज्ञा, त्यांनी दिलेली सूचना ही ऐकत असतो, म्हणून आपला, आपली आज्ञाधारक अशा अर्थाने शेवट करायचा आहे. त्यानंतर बघा, आपला धाकटा भाऊ किंवा बहीण असेल तर त्यांना आपण प्रिय म्हणतो आणि अनेक आशीर्वाद असं देतो, कारण आपण मोठं भावंड असतो अशा वेळेला. त्यानंतर बघा, तिथे खाली तुझा, तुझी आणि मग आपलं नाव लिहायचं असतं. त्यानंतर पुढे बघा, मित्र किंवा मैत्रिणीला जर पत्र लिहायचं आहे तर प्रिय मित्र किंवा मैत्रीण यास ही सप्रेम नमस्कार आणि मग शेवटी उल्लेख केला जातो तुझा आणि तुझी. त्यानंतर बघा, सन्माननीय व्यक्ती, ज्या वेळेला सन्माननीय व्यक्ती याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती ह्या येत असतात. उदाहरणार्थ, पुढे तुम्ही जर शिक्षण घेणार असाल तर त्या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही जिथे कुठे जॉबला लागतात तिथले तुमचे अधिकारी आहेत किंवा घरी तुम्हाला ज्या वेळेला अनेक काही समस्या निर्माण होतात, कदाचित लाईटचा प्रॉब्लेम आहे किंवा पाण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा अनेक अडचणी येतात, त्यावेळेला आपण नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये काही तक्रार नोंदवायला जातो. त्या संदर्भात देखील तिथल्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांना माननीय हा शब्द वापरला जातो आणि यांना सानविवी म्हणजे साष्टांग नमस्कार विनंती विशेष आणि मग शेवट करताना आपला किंवा आपली नम्र अशा पद्धतीने हे मायने जे आहेत ते वापरले जातात. बघा, पत्राचे प्रमुख विभागामधला जो दुसरा मुद्दा आहे मायना, तो म्हणजे काय? तर पत्राची सुरुवात, ज्याला आपण पत्र लिहिणार आहोत त्याला योग्य तो सन्मान देणं गरजेचं आहे. म्हणून हे मायने आणि पत्ते हे कायमस्वरूपी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे बघा, आता अनौपचारिक पत्र म्हणजे काय? तर आई वडील, भाऊ बहीण किंवा अन्य आप्त म्हणजे नातेवाईक, मित्रमंडळी यांना विविध कारणाने लिहिली जाणारी पत्र, त्याला म्हणायचं अनौपचारिक पत्र किंवा कौटुंबिक पत्र. आलं लक्षात? आता बघा, पुढे मी तुम्हाला एक उदाहरणार्थ एक विषय दिलेला आहे आणि कशा पद्धतीने आपण पत्र लिहिलं पाहिजे तेही सांगितलं आहे. बघा, तुमच्या बहिणीने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला, तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. आता बघा, या ठिकाणी मी मुलाचं नाव दुसरं टाकलेलं आहे. बघा, प्रवीण सातोस्कर.
महात्मा फुले वसतिगृह, गंगापुरी, वाई, 412803 आणि दिनांक आहे 19 ऑक्टोबर 2020. ही तारीख टाकलेली आहे. बघा, प्रियताईस, सान म्हणजे साष्टांग नमस्कार. आजच मला आईचे पत्र मिळाले. बघा, योग्य अशी सुरुवात केलेली आहे. पत्राला साजेशी म्हणजे पत्र मिळालं म्हणून मग मी पत्र लिहायला बसलेलो आहे. काय पत्रामध्ये सांगितलेलं की सामायिक परीक्षेत तू पहिला क्रमांक मिळवलास, याचा मला खूप आनंद झाला. बघा पुढे, मी इथे माझ्या सगळ्या मित्रांना ही बातमी सांगितली. ताई, तू खरोखरच हुशार आहेस. तुझ्यामुळे मलाही प्रेरणा मिळाली आहे. मी सुद्धा तुझ्यासारखाच अभ्यास करीन आणि तुझ्यासारखा पहिला क्रमांक मिळवीन. मग आईबाबांना खूप आनंद होईल. मीही तिकडे असतो तर मला तुझी मदत नक्की मिळाली असती. तुझ्यासारखी बहीण मिळाली याचा मला अभिमान वाटतो. तुला नेहमी असेच यश मिळो. बघा, आता या ठिकाणी पत्र अतिशय मोजक्या शब्दांमध्ये ओघवतं आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कुठल्याही प्रकारचे अवघड शब्द वापरलेले नाही आहेत. बहिणीचं अभिनंदन केलेलं आहे आणि बहिणीला पहिला क्रमांक मिळाला हे कुठून कळालं आहे तेही सुरुवातीला सांगितले की आईचं पत्र मिळालं, आईने त्याला पत्र पाठवलं आहे आणि मग त्याने पत्र लिहायला सुरुवात केलेली आहे. बघा, आता पत्राचा शेवट बघा कसा केला आहे. ती सौ आईस व ती बाबास. ती म्हणजे काय? ती सौ म्हणजे तीर्थरूप. बाबांस शी सा नमस्कार म्हणजे शिर साष्टांग नमस्कार. आणि मग पुढे म्हटलेलं आहे तुझा लाडका भाऊ प्रवीण. आता बघा, मुलगा जो आहे तो वसतिगृहामध्ये राहतोय, तिथला त्याने पत्ता टाकलेला आहे. आणि मुलगी जी आहे म्हणजे त्याची बहीण जी आहे ती आईवडिलांकडे राहते म्हणून बहिणीचा पत्ता टाकलेला आहे. मेघना सातोस्कर, 509 लक्ष्मी विला, पाषाण रोड, पुणे 411002. अशा पद्धतीने हे पत्र इथे लिहिलेलं आहे. तसाच विषय तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही तुमचा निबंध क्रमांक 5 हा निबंधाच्या वहीमध्ये असाच्या असा लिहायचा आहे. फक्त विषय बदललेला आहे पण पत्राचा स्वरूप तसंच असणार आहे की तुम्ही वरती पत्ता लिहायचा आहे, त्यानंतरून दिनांक टाकायची आहे आणि मग या बाजूच्या कोपऱ्यामध्ये समासामध्ये प्रिय ताईस, तसं जो काही विषय असेल, प्रिय मित्र किंवा मैत्रीण, आणि मग तुम्ही तुमचा पत्ता योग्य टाकल्यानंतर पत्र लिहायला सुरुवात करायची. बघा, पुढचा पत्राचा विषय देते. तुमचा हा 5वा निबंध असणार आहे. बरोबर आहे. पहिला तुम्हाला दिला होता अनुलेखन, त्यानंतर 2 वर्णनात्मक निबंध दिलेले आहेत, माझी आई आणि माझा आवडता ऋतू पावसाळा. त्यानंतर 4था आहे कथालेखन आणि 5वा आता आहे कोणता? पत्रलेखन. आणि कंसामध्ये लिहायचं आहे कौटुंबिक पत्रलेखन. त्याच्यासाठीचा विषय आहे तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला तुमच्या वाढदिवसाचे आमंत्रण देण्यासाठी तुम्ही पत्र लिहायचं आहे. आलंय तुमच्या लक्षात? छानपैकी सुवाच्य अक्षरामध्ये पत्र लिहायचं आहे. आलंय लक्षात? ठीक आहे. धन्यवाद.